तळोजा ते खारघर जो फ्लायओव्हर आहे, या फ्लायओव्हरच्या खाली जो नॅशनल हायवे 48 आहे, जो पनवेल मार्गे कळंबोली मोमऱ्याला कनेक्ट होतो, त्या हायवेवरून आपण लेफ्ट साईडने या तळोजा खारघर फ्लायओव्हरला कनेक्ट झाल्यानंतर आपल्याला राईट साईडने समोर गेल्यानंतर जे सिडकोचे जे प्रोजेक्ट आहेत, त्या प्रोजेक्टची माहिती आपण पाहणार आहोत. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे तुम्हाला असे सिडको आणि म्हाडा लॉटरीचे जे प्रोजेक्ट असतात त्यांची माहिती तुम्हाला या चॅनलवरती मिळत असते. तळोजाला कनेक्टिव्हिटीसाठी जो तळोजा खारघर फ्लायओव्हर बनत आहेत, हा एका दिशेने वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला आहे आणि समोर जे आपल्याला अंडर कन्स्ट्रक्शन दिसत आहेत, हा फ्लायओव्हर पूर्ण झाल्यानंतर आपल्याला खारघर कनेक्टिव्हिटी 10 मिनिटामध्ये पोहोचणार आहेत, म्हणजे खारघर रेल्वे स्टेशन आपण 15 मिनिटामध्ये पोहोचणार आहे. आणि या फ्लायओव्हरवरून आपण पुढे जे सिडको लॉटरीमध्ये सेक्टर 21, सेक्टर 22, सेक्टर 34, सेक्टर 36, सेक्टर 37A, 37 असे सिडकोचे जे प्रोजेक्ट आहेत ते समोर आपल्याला दिसत आहे. हा जो फ्लायओव्हर पुढे खारघरला कनेक्ट होण्यानंतर समोर जो खारघर तुर्भे जो टनल आहे, त्या टनलचं काम आता सुरुवात झालेली आहे जुईनगर रेल्वे स्टेशनच्या बाजूला. जेव्हा तो टनल पूर्ण होणार आहे, टनल पूर्ण झाल्यानंतर आपल्या या तळोजामधून तुर्भेला आपल्याला 30 मिनिटामध्ये पोहोचता येणार आहे आणि जुईनगर रेल्वे स्टेशन 20 मिनिटामध्ये पोहोचू शकतो. असा हा महत्त्वाचे जे 2 प्रोजेक्ट आहेत, तळोजा खारघर फ्लायओव्हर आणि खारघर तुर्भे टनल लिंक, हे दोन्ही प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर तळोजाला खूप मोठी कनेक्टिव्हिटी येणार आहे असे आपल्याला सांगता येते. राईट साईडला ज्या इमारती दिसत आहेत, सेक्टर 37 धनश्री 4508 जे घरं सांगितलेले आहेत सिडको लॉटरीमध्ये, तेथील या लोकेशनचे सुद्धा घरे आहेत. समोर आपल्याला हे तळोजा फेज 2 आणि हे एक्झॅक्ट समोर आपल्याला जे पेंधर मेट्रो स्टेशन आहे, या सोसायटीच्या बॅक साईडला ते दिसत आहे. आणि याच प्रोजेक्टमध्ये आपल्याला आता जायचं आहे, जे सिडको लॉटरी सेक्टर 34 प्लॅट नंबर 6 स्वप्नसागर. या सोसायटीमध्ये EWची घरे आणि LIGचे घरे दोन्ही प्रकारची घरे येथे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. LIG टाईपच्या इमारती टोटल 22 माळ्यांच्या इमारती इथे उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे. हे या सोसायटीचं इनगेट आपल्याला दिसत आहे. इमारतींच्या समोर 2 व्हीलर पार्किंग, 4 व्हीलर पार्किंग दिसत आहे. टू व्हीलर पार्किंग आपल्याला समोर दिसत आहे. छोटं गार्डन दिसत आहे. लेफ्ट साईडला ही EWSच्या इमारती आहेत आणि ही फ्रंटला आपल्याला 22 माळ्यांची LIG टाईपच्या इमारती आहेत. या लॉटरीला 22 नोव्हेंबरपासून सुरुवात झालेली आहे. ज्यांना ॲप्लिकेशन करायचं आहे ते ॲप्लिकेशन करू शकता. sidco.fcfs.sidcoindia.com अशी या जे साईड आहेत, या साईडचं नाव आहे. तुम्ही या साईडवरती जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता. राईट साईडला छोटं गार्डन देण्यात आलेलं आहे. या सोसायटीमध्ये बिल्डिंगच्या व्यतिरिक्त ओपन पार्किंगसुद्धा देण्यात आलेली आहे. हे आउटगेट आहे. काही इमारतींच्या खाली जे कमर्शियल शॉप आहेत ते सुद्धा इथे देण्यात आलेले आहेत. समोर आपल्याला ही ओपन पार्किंग दिसत आहे. आणि ह्या इमारतीचं हे गेट, इन गेट आणि आउट गेट आपण दोन्ही बघितले. आणि या सोसायटीच्या इन गेटच्या एक्झॅक्ट समोर
हे आपल्याला एक मंदिर दिसत आहे, शिव मंदिर. या इमारतीमध्ये आपण जो LIGचा सॅम्पल फ्लॅट सांगितलेला आहे तो सॅम्पल फ्लॅट आता पाहणार आहोत. 2 लिफ्ट देण्यात आलेला आहे. हा LIGचा सॅम्पल फ्लॅट आहे. समोर आपल्याला हॉल देण्यात आलेला आहे, सज्जा देण्यात आलेला आहे. स्टोरेजसाठी सुद्धा जागा आहे. किचनला सुद्धा सज्जा देण्यात आलेला आहे. किचनचा प्लॅटफॉर्म दिसत आहे. त्यानंतर समोर बाथरूम दिसत आहे. वेस्टर्न टॉयलेट देण्यात आलेलं आहे. आणि ही बेडरूम देण्यात आलेली आहे. बेडरूमला सुद्धा सज्जा देण्यात आलेला आहे. तर असे हे आपण LIGचा सॅम्पल फ्लॅट बघितलेला आहे. या प्रोजेक्टमध्ये कोणती घरे उपलब्ध आहेत त्याची माहिती आपण पाहणार आहोत. सेक्टर 34 प्लॅट नंबर 6 तळोजा इथे EWSची 188 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. एरिया 25.56 25.81 स्क्वेअर मीटर. घराची किंमत आहे 23,59,623. LIGचे 727 घरे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. 29.82 29.60 स्क्वेअर मीटर 2 प्रकारची घरे ती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. घरांची किंमत आहे 34,40,711. तर हे टोटल इथे EWS LIGचे घरे आपल्याला सांगता येते. आता आपण EWSचा जो सॅम्पल फ्लॅट आहे तो सुद्धा पाहणार आहोत. समोर आपल्याला हॉल दिसत आहे. विंडोच्या बाजूला स्टोरेजसाठी जागा देण्यात आलेली आहे. किचन रूम दिसत आहे. किचन रूमला सज्जा देण्यात आलेला आहे. बाथरूम देण्यात आलेले आहे. समोर इंडियन टॉयलेट देण्यात आलेलं आहे. आणि हे समोर आपल्याला बेडरूम देण्यात आलेलं आहे. तर असं हे सेक्टर 34 फ्लॅट नंबर 6 मधील जे EWS आणि LIGचे सॅम्पल फ्लॅट आपण बघितलेले आहेत. या सोसायटीमध्ये आपल्याला अर्ज करायचा असेल तर तुम्ही अर्ज करू शकता असे आपल्याला सांगता येते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.